लक्ष्मी दादा कुठे आहे परी? लक्ष्मी दादा दादा आज सुट्टी आहे म्हणून लक्ष्मीचे सगळे फ्रेंड जमा झाले. दादा छोटे पण फ्रेंड लक्ष्मीचे. छोटी दीदी पण आली लक्ष्मीची. आता मला मम्मी कोयल बनवून देते. कोयल पण लिहिल मी. तुला लिहा नसते हस्ताक्षर. तर गाईज मी कोयल बरोबर काढलेली का कव्वा ती सुरायला का नाही ना. कोयल बनवली पण थोडी जाडी बनवली. अरे ती हेल्दी काय हे हेल्दी. आणि तू 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 जाडी. बरोबर आले ना लक्ष. झालं का मला लिहायचं? मग चल. झालं. लक्षची एक ऍक्टिव्हिटी होती की त्याला कोयलचं चित्र काढून बोलवलं आणि त्याची माहिती लिहायची होती आहे ना रे. हां तर त्याला कोयलचं चित्र काढता येतं तर म्हणून थोडासा फेंटमध्ये काढून दिलं आणि बाकी लक्षने डार्क केला आणि त्याची माहिती लिहिली. वाच रे काय माहिती लिहिली. कोयल ये हा कोकिल कुकू कुल का पक्षी है जिसका वैज्ञानिक नाम यूडाइनेस्मिस स्कोलोपेकस है. नर कोयल नीलपन लिए काला होता है जो मादा तितर की तरह दबेदार चितकबरी होती है. नर कोयल ही गाती है. कोयल की वाणी मीठी होती है. कोयल की वाणी मीठी कोयल की कोयल. तरह मीठा बोल के प्रेरणा कोयल मीठे बोल सुनाती है इसलिए सबके मन को भाती है. कोयल मीठा बोल बोलते है ऐसा बोलने का. तर लक्ष स्टडी वगैरे झाला आणि त्याला मँगो खायचे होते म्हणून मँगो कट करून दिली. हा कलमी आंबा आहे. हा विकत घेतलेला आहे आणि छान गोड लागला आहे ना रे. लक्ष रागून बसलेला आहे का तर त्याला चहा प्यायचा आहे ना. धर मी पिऊन घेईल बरं का मग तुला राग आला तर चालेल ना. मी पिऊ एवढूसाच. हा मला का मी मस्त हिरव्या मूग भिजत टाकलेली होती आणि ती ह्या चाळणीत ठेवली मी. पण किती छान मोड आला तिला आणि वरून फक्त आहे ना फडकत ठेवलं होतं. अशी छान मोड आलेली आहे. हे बघा खाली खाली पूर्ण मोड आलेली आहे मस्त. किती छान आहे ना. आता मी याचीच भाजी करते मस्त. तर रोज ड्युटी म्हटलं की ड्युटीला दोघांना डबा लागतो. त्याच्यानंतर मुलालाही डबा लागतो आणि भाजी खूप लागते सकाळी आणि संध्याकाळी पण प्रश्न पडतो की काय स्वयंपाक करावं.
आणि म्हणून मी मस्तपैकी हिरवी मूग भिजत घातली होती आणि त्याला छान मोड आलं. तर आज मेनू थोडा वेगळा होता, पनीर आणलेलं होतं, पण लक्ष बोलला की उद्या डब्याला मला पनीर दे मम्मा. आणि म्हणून मी आता एवढ्यात उसळ बघितली तर तिला इतकी छान मोड आली आहे ना, बापरे एकदम मस्त, किती मोठी मोड आलेली तिला. आता थकून आलो आहे आणि कंटाळा तर आला आहे, पण स्वयंपाक तर करावं लागेल. लक्षला आता भूक लागेल थोड्या वेळाने तर जेवायला. माझा स्वयंपाक वगैरे बनवून झाला आणि आत्ता मी जेवण करणार आहे. लक्षला लागलेली भूक आणि आलेला आहे राग. ये इकडं. नवीन छत्रीचं उद्घाटन पाहिलं का? नवीन छत्रीचं उद्घाटन. नवीन छत्रीचं, पाऊस नाही तरी मग जाऊन उभं राहायचं थोड्या थोड्या पाऊस.